तुम्ही एक राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर फ्रेम पाहिले असेल आणि त्या फ्रेममध्ये जो इंग्रजांचा वकील आहे, जो व्हाईट लांब केसांचा माणूस आपली व्हाईट कॅप काढून राजाला झोपून जो त्रिवार महाराजचा मुजरा करतो, तो रायगडावर या दरबारात या ठिकाणी पाहिले का राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर? आपल्या प्रत्येकाच्या घरात तो पोस्टर लावला, तो शाळेमध्ये ऑफिसमध्ये तो पोस्टर लावतो बघा. दादा त्या पोस्टरमध्ये जो इंग्रजांचा वकील आहे, तो वेस्ट इंडिज कंपनीचा वकील होता इंग्रजांचा, त्याचं नाव होतं हेनरी ऑक्सफर्ड. हा पूर्वी आपल्या महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावरती पाहिला होता. त्याने संपूर्ण राज्याभिषेकाचं वर्णन पाहिलं आणि त्याच्या लिखिया डायरीमध्ये ते राज्याभिषेकाचं वर्णन केलं. इंग्रज काय, डायरीचं नाव आहे बीबीडी बॉम्बे बुक ऑफ डगलस. इंग्रज काय लिहितोय की आपल्या राजांच्या राज्याभिषेकाची तारीख आहे 6 जून 1674, वार शनिवार पहाटे 5:30 वाजता महाराज शिवछत्रपती रायगडावर दरबारात झाले आणि राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी दरबार संपूर्ण मखमली पडद्यामध्ये सजवला होता. चारी कोपऱ्यात मशाल दिव्याड ठेवली होती. दरबाराचं वैभवशाली कसं असेल कल्पना करा. दरबारात 6,000 प्रजा उपस्थित होती. संपूर्ण शिवभक्तांच्या डोक्यामध्ये भगवा पेंडा होता, गळ्यात कमळाची माळ, कमरेला भगवी शाल, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या स्वागतासाठी एक गेट बाहेर इथे 2 मलाटे हत्ती 2 मलाटे घोडे सजवले होते. तिथे 32 मन सुवर्ण सुवाचं सिंहासन होतं आणि त्या सिंहासनाच्या डाव्या साईडला 7 राण्या आवश्यक उपस्थित होत्या. उजव्या साईडला 8 मंत्री, 2 मुलं होती. राजाराम महाराज, संभाजी महाराज उपस्थित होते.